मी सुरक्षा मागितली नाही, मला मिळाली नाही, आधी बी नव्हती आणि आता बी नाही, आणि एवढं प्रकरण झालं तरी मागितली नाही. ज्याला कर नाही त्याला डर काय? ओपन एअर थिएटर आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही. आका बाका स्वका कोणाची सुद्धा हिंमत नाही मला काय करायचं. अरे बाबा कोणी नाही करत, 4-2% लोक बरं का, जे लोक कायमस्वरूपी आमचे विरोधक आहेत तेवढेच लोक आमच्यावरती संशय व्यक्त करतात, बाकीचा संशय व्यक्त करणार नाही. हे मस्साजोगचं प्रकरण अ पासून झेडपर्यंत लढण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे. आणि माझं मत असं आहे की मस्साजोगच्या लोकांचं काय मत आहे हे तर तुम्ही घ्या ना. मस्साजोगचे लोक म्हणतात ना सुरेश धसवरती आमचा विश्वास आहे. धनंजय देशमुखला विचारा, धनंजय देशमुख जर म्हणला सुरेश धसची आम्हाला गरज नाही, तिथून पुढे बोला ना. ओके, 100% जाणीवपूर्वक आहे. आणि मी म्हणलंय ना याचा पर्दाफाश. यांची मी आज भेट घेतलेली आहे. संतोष देशमुख. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर सुरेश धस यांचं स्टेटमेंट. आणि त्यांनी धनंजय मुंडेच्या भेटीवर एक त्यांचा डायलॉग टाकला, म्हणजेच की जे माझे विरोधक आहेत तेच माझा विरोध करतात, परंतु असं माझ्या विरोधात कोणीही नाही. धनंजय देशमुख हे संतोष देशमुखचे भाऊ असून सुद्धाही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं की ते माझ्या सोबत आहेत. असंही काही नाही की त्यांनी भेट घेतली म्हणजेच की त्यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केला का त्यांच्या या कृत्य अशा हत्येच्या मागे जो त्याच्या पाठीशी राहणं म्हणजेच की हे चुकीचं काम आहे असंही त्यांना वाटते. परंतु आपले सुरेश धस ही कमी नाही, त्यांनी जे करायचं ते केलंच असं मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितलं. आणि आपल्या दमनिया ताई यांनीही त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर टीका करत त्यांनी